माझं नाव सविता सरदे. आम्ही खंडालाच राहतो. साधनेमध्ये येऊन 5-6 वर्ष झाले, 7 वर्ष झालेले, 7 वर्ष. साधना ही एवढी चांगली आहे, चमत्कारिक आहे. आमच्या घरी आम्ही नेहमी फॉलो करतो. खरंच इतकं चांगलं वाटतं या साधनेमध्ये. कशाची भीती नाही वाटत, कोणतं संकट येईल आपल्यावर त्याची भीती नाही वाटत. आजार आला तो त्याच्यामध्ये काही असं अस्वस्थ वाटत नाही. ताप आला तर आम्ही भीती वाटतो. एवढं चांगलं वाटतं. कारण सर्व सिद्धांत माहीत असल्यामुळे आम्ही कशाने घाबरत नाही. मला दाताचा प्रॉब्लेम झालेला होता. दातामध्ये असं झालं होतं की दुर्गंधी यायची आणि जिभेमध्ये असं तोंडामध्ये पाणी जमा व्हायचं. ते पाणी जमा होत असताना मला खरं जागा यायची. एवढी दुर्गंधी यायची दातामध्ये. मग शास्त्रीजींनी सांगितलं, माझं केलं होतं ते करंजच्या शेंगीचं मंजन केलं होतं. और उसमें हळद होती आणि सैना नव्हतं. त्याच्या गुण्या करून रात्री झोपताना 2 वेळेस सकाळ संध्याकाळ तर पूर्ण दात झाले असे गिड्या खचल्या होत्या, झिजल्या होत्या. तर पूर्ण बऱ्या झाल्या, वाढ बाकी सर्व असंच फॉलायचं आहे. माताजी की बहिणीचा असं की तिचं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पुण्यामध्ये. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च कॉलेज आहे पुण्यामध्ये, पाचशेला. तर केमिस्ट्रीचा मधून पीजी केला. त्याच्यानंतर तिला ऑफर आली जॉबची. तर तिची इच्छा होती की सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये करायला. तर मग तिथे सोडून मग आणि एकदम अभ्यास पण केला आणि मग ते आमचा वेळेच आहे त्याच्यात विषय. तर मग अभ्यास सुरू केला. 1-2 महिने झाले आणि तेव्हा असं की आपल्याला म्हणूनच ते घाबरून गेले. तेवढ्याच अमरावतीला शिकलो. तिची इच्छा आहे तर मग आता ते तेवढा शिकवला येतो. माझ्या तिला एकदा शास्त्रीची भेट झाली. मग अमरावतीला जेव्हा भाषण तेव्हा तिला म्हटलं तू गेली होती आज. तिला बोलवून घेतली आणि ती आली. मग शास्त्रीची भेट झाली. मग तिने शास्त्रीने तिला समजून सांगितलं की असं असं असते, असं कसं असते. मग आम्ही बसलेलो होतो, तिथे पण सांगत होते परीक्षाला लिहिलेच नाही तर मग काय माहितीच नाही असं. पाण्यात पाणी पिणे तो सब कुछ है, तुम्ही कुछ नहीं है. मग असं सांगितलं. मग ती घरी आली. तिने सांगितलं मेडिटेशन मला कसं आहे, जी होते तर असं होते तुम्हाला सेवा करायची. मग थोडा वेळ शिकवायचं. मग त्याच्यानंतर काय केलं की पोस्ट ऑफिसची वॅकन्सी आली जी दहावीच्या रेशो असते. तिचं एमएससी पीजी झालं, केमिस्ट्री आणि दहावीचा रेशो आला. तिचा फॉर्म भरला. माझ्या वडील पोस्ट ऑफिसमध्ये असल्यामुळे मग म्हणजे त्याचं काही केलं होतं पण आम्हाला माहित होतं की आपण एकदा कारण तिला 10वी मार्क्समध्ये होतं. मग 90 होते तर मग फॉर्म भरला आणि काय जेवढा फॉर्म भरला तेवढे ग्रेड ते असतानाच तितके प्रार्थनाने माझे पैसे काढले आणि तिचं सिलेक्शन झालं. मग तिला अकोलामधलं म्हणजे वाशिम जिल्ह्याचं केवळ गाव मिळालं. मग आम्ही दोघी तिथेच राहायचो. मग तिथं गेल्यावर तिथं गेल्यावर पण आम्ही सगळं फॉलो करायचो. मग अभ्यास सुरू होता आणि कोरोना आला. मग देवाची कृपा झाली, अभ्यासासाठी वेळ मिळाला.
तिला असं वाटत होतं की एवढा अभ्यास मला कधी करू आणि परीक्षा तर येणारच आहे. असं पटकन बघायचं असं असतं नाही का? मग मी आता तू चिंता करू नको, तू अभ्यास कर. आणि मी पण जात होती पहिले जेव्हा आजारी होतो माझ्या बाबांना वाटायचं की मला माहिती घेतलं पाहिजे. तर मग यांच्या ओळखीचं उदयनराजे गाव आहे तिथे लेडीज होती. तिला दूध द्यायची होती प्रेग्नन्सीची. मग त्यांनी माझं नाव दिलं होतं. मी तो 1 वर्ष डॉक्टर सांभाळला. मला तो ऑफिसचा डॉक्टर सांभाळता येतो. मग ती अभ्यास करायची आणि जॉब सांभाळायची. असं झालं. असं करता करता तिथे पण मी तिची मदत केली थोडीशी. आणि तिला अभ्यास केला. फर्स्ट अटेम्प्टमध्ये तिचं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. प्रिलिम्समध्ये म्हणजे ती UPSC तयारी करत होती. तर एमपीएससीचा फॉर्म भरला. मग एमपीएससीची प्री क्लिअर झाल्यानंतर 40 दिवस लागतात. म्हणून ती कसं करायची, थोडंसं वाचून थोडंसं मेडिटेशन, थोडंसं वाचून थोडंसं मेडिटेशन असं सुरू होतं. म्हणजे अर्धा तास जरी वाचलं तरी ती त्याच्यात 5 मिनिटं मेडिटेशनमध्ये बसायची. तर तितकं तिचं असं म्हणजे असं नाही की बा घंटा घंटे अभ्यास वाचले तर 6-7 घंटे ती अभ्यास करायची. पण मग असा की एकदा झालं वाचून की मेडिटेशनमध्ये बसायचं असं तिचं सुरू होतं. मग असं करता 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 ती परीक्षा पडण्यासाठी मला ती गोष्ट क्लिअर झाली. आणि जेव्हा इंटरव्ह्यू होता तेव्हा मी मेरठलाच होते. म्हटलं की आता प्रभू हिच्यासाठी ते कल्याणकारी असणार किंवा 5 झाले 3 झाले 1 झाले तरी योग्य असणार जॉबसाठी हिच्यासाठी ते कल्याणकारी असणार तर झालं पाहिजे. मग मी प्रार्थनेमध्ये म्हटलं तर काढत नाही. पण तिचा जो पेमेंट होता पगाराचा तो आम्ही प्रार्थनेमध्ये काढला. मग असं झालं आणि इंटरव्ह्यूचं रिझल्टचं पण काढलं. आणि ते पास झाले. मग नंतर ते मला एक्झाम दिली. ती क्लासमध्ये पोस्ट मिळाली ती पण द्यायला. नंतर आपल्याला क्लासरूम अधिकारी आले. असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स डिपार्टमेंटमध्ये मुंबईला जॉईन झाली. तर ह्या गोष्टी पार करून असं वाटतं की बरोबर झालं तेव्हा ते जाणवं आहे. असं असतं नाही का फर्स्ट अटेम्प्टमध्ये किंवा सहजासहजी कोणी कोणी म्हणते की नाही मिळत. तर आमच्यासाठी तरी जातच आहे. आणि असंही नाही की बाबा पहिल्यांदा काय चान्स दिला असणार. ती तर आहेच नक्की. असं नाही की भगवंताचा शिरावा हात आहेच तिथे. पण नेक्स्ट टाइम जेव्हा मी एक्झाम दिली तर झालं आहे सगळं व्यवस्थित. तेव्हा पण आम्ही प्रार्थना काढली होती. असं हे होत चाललं गोष्टी ऑटोमॅटिक घडत जातात. आणि जसं जसं तुम्ही सारखं आपल्याला गोष्टीची आठवण येत जाते. तर असे हे चमत्कारी रिझल्ट आमच्या जीवनात पाहिले. जे असं वाटत होते कधी भेटत सगळं यामध्ये सगळ्यांचे अगदी भगवंताचे गुण चांगले द्यायचे. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद जी। मैं समझता हूँ कि जब साधना में जुड़े और आज परिवार में भी जमीन आसमान का अंतर महसूस करता हूँ कि जीवन मस्ती बीमारी तो बहुत छोटी चीज है। बीमारी तो बहुत छोटी चीज है। आज परिवार में कहीं कोई बीमारी नाम की चीज अब वो एक्सीडेंट हुआ बच्चे का तो ठीक है, उसका दवाई खाने के लिए हाँ उधर प्रेशर का पकड़ो। और बीमारी नाम की चीज तो बहुत छोटी चीज है। खास करके जीवन में कहीं कोई चिंता है, चिंता नहीं, मस्ती जिंदगी की और जो चाहते हैं और करके आगे और ये जो भी करेगा हाँ पूरा परिवार साथ में चलता है एक वजह उसका अगर सिंगल चलते हैं हाँ तो भीतर दिए गए शरीर को सारा जुड़ के बहुत बहुत धन्यवाद। अभी कुछ कहना सर आगे